नमस्कार, स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर हा व्हिडिओ खूप उशिरा पोस्ट केलेला आहे मी। हा जन्माष्टमीच्या दिवशी गोकुळाष्टमीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे। ज्या दिवशी दहीहंडी फोडतात त्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि ही आहे जुईनगरची मानाची हंडी। तर जुईनगरची मानाची हंडी ही गावकऱ्यांमधूनच फोडली जाते, पण जी बाहेरची लोक येतात त्यांना फक्त सलामी द्यायला सांगतात आणि त्यांना जे प्राइज गिफ्ट आहे ते दिले जाते। तर बघा, ही लहान मुलगी आहे, कमीत कमी 6 वर्षाची असेल, 6-7 वर्षाची असेल आणि ही सलामी देत आहे। तर खूप छान वाटलं। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे काय पद्धत आहे हंडी फोडण्याची हे मला नक्कीच कमेंटमध्ये तुमच्या सांगा। तर हा एक ग्रुप होता, हे एक मंडळ होतं, त्यांनी सलामी दिलेली आहे हंडीला आणि खूप छानरित्या ही लहान मुलगी एकदम व्यवस्थितरित्या सलामी देत आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि त्यानंतर एकदम व्यवस्थित त्या खाली पण उतरले आहेत। म्हणजे किती दिवस प्रॅक्टिस केली असेल विचार करा। तर ॲज अ सेफ्टी तिने हेल्मेटही घातलं होतं आणि त्यानंतर तिला लागू नये म्हणून असं एक कवरही कवरही केलं होतं। तर या मंडळाचं मला नाव नाही माहीत, तरी मी सांगते जुईनगरमधलाच हा ग्रुप होता, हा मंडळ होता आणि ह्यांनी सलामी दिली होती। तर त्यांना पैसे पैसे त्यांना मिळाले, गिफ्ट त्यांना मिळालं। जे गावदेवी मंडळ आहे त्यांच्याकडून थोडंसं कॅश प्राईज या मंडळाला दिलं गेलं। त्यानंतर पुढे पाहूया आपण हंडी कोण फोडणार आहे। जुईनगरची जी हंडी आहे ती कोण फोडणार आहे हे आपण पाहणार आहोत। जुईनगर ग्रामस्थांच्या वतीने ही हंडी लावली जाते आणि इथे अशी पद्धत आहे की पैशाची बोली लावली जाते। ज्याला हंडी फोडायची असेल त्यांनी पैशाची बोली, तर बोली आहे ती 1000 रुपयापासून 1500 रुपयापासून स्टार्ट होते। तर जशी बोली वाढवतात जी लोक आहेत, ग्रामस्थ आहेत, ती बोली वाढवतात आणि त्याप्रमाणे बोली लागली जाते हंडी फोडण्याची आणि जो सर्वात हायेस्ट बोली बोलेल तर त्याला पैसे पेड करावे लागतात आणि त्याचा हंडी फोडण्याचा त्याला मान दिला जातो। तर अशी आहे इथे पद्धत। तर तुमच्याकडे काय पद्धत आहे हंडी फोडण्याची ती मला कमेंट करून सांगा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माची एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे। तर चला आपण स्टोरीला सुरुवात करूया। तर कृष्ण जन्माष्टमी ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी म्हटले जाते, हा वार्षिक हिंदू सण आहे। तर श्रावण महिन्यात कृष्णाष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे। विष्णूचा 8वा अवतार असलेल्या कृष्णाचा जन्म हिंदू चंद्र सौर दिनदर्शिकेनुसार श्रावण या महिन्यात तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात हा सण येतो। तर हा हिंदू धर्मातील विशेषतः वैष्णव पंथातील एक महत्त्वाचा सण आहे। भागवत पुराणानुसार कृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य, नाटक तसे रासलीला, मध्यरात्री भक्तिगीत गायन, उपवास, पूजा, रात्री जागरण आणि पुढील दिवशी महोत्सव यांचा जन्माष्टमी उत्सवामध्ये समावेश होतो। तर या उत्सवाला गोपाळकाळा किंवा दहीहंडी असं म्हटलं जातं। तर या उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपाळकाळा असे म्हणतात। तर कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो। महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो। गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात। विशेषतः मुंबईत उंच मडक्यात दही दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावर पोहोचून तो हंडा फोडण्याचा गोविंदा हा साहसी खेळ होतो। हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे। गोकुळाष्टमीच्या दिवशी एका सजवलेल्या मडक्यात काला करून ते दोरीच्या साह्याने उंचावर बांधण्याची व मानवी मनोरे रचून ती दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे। जास्तीत जास्त उंचीवर जाऊन दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला आकर्षक बक्षीस दिले जाते। यावेळेस गाणी, नृत्य, विविध कार्यक्रम होतात व बघणाऱ्यांची जल्लोषसहित मोठी गर्दी उसळते। पोहे, ज्वारीच्या लाह्या,
दहनाच्या लाया, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते. श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते. तर हा होता गोकुळाष्टमी दिवशीचा एक छोटासा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.